सर्व आजी आणि माजी सैनिकांना नमस्कार. फौजी महा ई सेवा केंद्र देवंगरा या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माजी सैनिक आणि कार्यरत जवानांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले CSD स्मार्ट कार्ड नवीन काढण्यासाठी किंवा रिन्यू करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, त्याची फी किती असते आणि किती दिवस लागू शकतात. आवश्यक कागदपत्रे कोणती ते पाहू. 1. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज बुक आवश्यक आहे. 2. PPO पेन्शन पेमेंट ऑर्डरच्या पहिल्या पानाची प्रत. PPO मध्ये ॲपो नंबर स्पष्ट असणे आवश्यक आहे. 3. आधार कार्ड आणि पॅन कार्ड अनिवार्य आहे. 4. जुने ग्रॉसरी स्मार्ट कार्ड किंवा लिकर कार्ड. 5. पांढरे बॅकग्राऊंड असलेला स्वतःचा आणि जोडीदारासोबत जॉईंट फोटो आवश्यक आहे. 6. एका पांढऱ्या कागदावर स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. 7. कार्यरत सैनिकांसाठी चालू महिन्याची पेस्लिप आवश्यक आहे. फॉर्म भरण्यासाठी खालील गोष्टी अचूक असाव्यात. 1. तुमच्या रँकनुसार पे लेवलची अचूक माहिती द्यावी. 2. जर जुने कार्ड असेल तर त्याचा 10 अंकी अचूक चिप नंबर द्यावा. 3. तुम्हाला जेथे कार्ड घ्यायचे आहे त्या ठिकाणचा अचूक पिनकोडसह पूर्ण पत्ता द्यावा. 4. एका कार्ड फी साधारण 165 रुपये आहे. ग्रॉसरी आणि लिकर कार्डसाठी स्वतंत्र फी लागते. 5. तुमचे कार्ड 20 ते 30 दिवसांत कार्ड पोस्टाने किंवा कुरिअरने घरपोच येते. तर ही होती CSD कार्डबद्दलची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला CSD कार्ड बनवायचे असेल तर आमच्या फौजी महा ई सेवा केंद्र देवंगराला नक्की भेट द्या किंवा आमच्या WhatsApp नंबरवर मेसेज पाठवा. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आमच्या फौजी महा ई सेवा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.